रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आता सुरू होणार आहे वर्षाचा शेवटचा अध्याय. पण प्रश्न असा आहे की ही शेवटचा अध्याय मिथुन राशीसाठी एंड ठरणार आहे का नव्या सुरुवातीचा आरंभ? चला तर मग आपण जाणून घेणार आहोत सविस्तर. परंतु सावध राहा, कारण या महिन्यामध्ये ग्रह तुमच्याबद्दल एक गुपित उलगडणार आहे. त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत शेवटपर्यंत राहावं लागणार आहे. तर नमस्कार मंडळी, आज आपण बोलणार आहोत मिथुन राशीसाठी डिसेंबर 2025 बद्दल. तर होय, वर्षातील अगदी शेवटचा महिना, आणि म्हणतात ना, शेवटच्या महिन्यामध्ये जे मिळेल ते पुढील वर्षाची दिशा ठरवतं. तर जाणून घ्या, हा डिसेंबर महिना तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये काय महत्त्वाचं वळण घेऊन येत आहे किंवा येणार आहे, आणि कुणासाठी हा कमबॅकचा महिना आहे, तर कुणासाठी हा फायनल टेस्ट ठरू शकतो, हे आपण पाहणारच आहोत. त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत शेवटपर्यंत राहायचं आहे. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नाही आहात तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा, शेअर करा. कारण तुम्हाला जसं लाभ मिळतोय तसं इतरांनाही होऊ दे, अशी माझी फक्त इच्छा आहे. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील, काही शंका तुम्हाला विचारायची असतील, तर नक्कीच खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क साधू शकता. आणि शेवटी ज्या कोणत्या गोष्टी तुम्ही अनुभवणार आहात आणि ज्या गोष्टी तुम्हाला क्लिक होणार आहेत, तर ते तुम्ही मला सांगायला विसरायचं नाही आहे. मला कमेंटमध्ये जरूर तुम्ही सांगायचं आहे की नेमकं तुमच्यासोबत कोणती गोष्ट घडलेली आहे. तर बघा, आता आपण पाहूयात की मिथुन राशीसाठी 2025चा एंड डिसेंबर कसा असणार आहे ते. तर बघा, पब्लिक इमेज, पार्टनरशिप आणि रिलेशन महत्त्वाची भूमिका बजावतील. भावनिक पातळीवर करिअरमध्ये एक्साइटमेंट असणार आहे, परंतु थोडासा ताण पण असणार आहे. कर्ज, स्पर्धा, कोर्ट कचेऱ्यांपासून तुम्हाला थोडासा त्रास होईल, ताण दिसणार आहे. गुपित गोष्टी बाहेर येण्याचा हा काळ आहे. लपवलेल्या गोष्टी अचानकपणे बाहेर येतील. कशामुळे येतील, कसे येतील? अनपेक्षित बदल, प्रवास, भाग्य आणि आध्यात्मिक वाढ होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि सर्जनशील लोकांसाठी जबरदस्त मेहनतीचा हा काळ राहणार आहे. कोणतीही गोष्ट मेहनत केल्याशिवाय मिळणार नाही तुम्हाला. लाभ, मित्रमंडळींचं सहकार्य तुम्हाला भरभरून मिळणार आहे. हा महिना एकदम कॉम्बिनेशन आहे, परीक्षा पण आहे, प्रगती पण आहे. आता विस्तारित मध्ये आपण पाहूया की करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने, नोकरीच्या दृष्टीने हा डिसेंबर महिना नेमकं कोणती फळं देणार आहे. जिथे नाटकाचा शेवट होतो तिथे कहाणीचा नवीन ट्विस्ट तुम्हाला मिळत असतो. महत्त्वाचे निर्णय तुम्ही या महिन्यामध्ये घेणार आहात. 15 डिसेंबर पर्यंत प्रेशर राहणार आहे. तुम्हाला असं वाटेल की मी प्रेशर कुकरमध्ये आहे, एवढं प्रेशर तुमच्यावर असणार आहे. पार्टनरशिप मध्ये वाद होतील, परंतु शेवटी त्याच्यावर पण तुम्ही समाधान शोधून काढणार आहात. 18 ते 25 डिसेंबर मध्ये महत्त्वाचा टप्पा राहणार आहे व्यावसायिक दृष्ट्या. स्पर्धेमध्ये मागून झटका देण्याचा काळ नाही आहे, तर स्पष्टपणा ठेवा. सोबतच आता नोकरी करणाऱ्यांसाठी बघा, 15 डिसेंबर नंतर उत्तम आणि मनासारखे परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. अगोदर खूप ताण आल्यासारखं वाटणार आहे, जबाबदारी वाढणार आहे, परंतु या सगळ्याला तुम्ही एक व्यवस्थितरित्या हँडल पण करण्याची तुम्हाला शक्ती पण मिळणार आहे. ट्रान्सफर म्हणा किंवा नवीन भूमिका मिळण्याची शक्यता दिसत आहे. बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत होतात, तर ट्रान्सफर पण होण्याची शक्यता आहे. परंतु घाई करू नका, पण हार पण तुम्ही मानू नका कोणत्याही गोष्टीमध्ये. 14 ते 22 डिसेंबरचा जो हा काळ आहे, या दरम्यान मोठे प्रोजेक्ट्स तुम्हाला मिळतील. फायदेशीर डील तुम्ही क्रॅक करणार आहात आणि कोणाशीही भांडण करणे शक्यतो तुम्हाला टाळायचं आहे, विशेष करून वर्षाच्या शेवटी. कारण जे शेवटी वर्षाचा शेवट जो असतो तोच वर्षाची सुरुवात तुम्हाला ती परिणाम देत असतात किंवा त्याच्यावर ते मॅटर करत असतात. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आपल्याला कोणतेही भांडणं टाळायची आहेत. विद्यार्थी वर्गासाठी हा महिना कसा आहे, तर ही वर्षातील तुमच्यासाठीची शेवटची परीक्षा असणार आहे. पूर्ण वर्षातली शेवटची परीक्षा तुमच्यासाठी. जितकी मेहनत तुम्ही करणार आहे तितके फळ तुम्हाला मिळणार आहे. 16 डिसेंबर पासून एकाग्रतेमध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल अचानकपणे. स्पर्धा परीक्षेसाठी जे कोणी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी उत्तम काळ आहे, परंतु तुम्हाला जिद्द दाखवायची आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला मिळवायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ध्येय ठेवावं लागणार आहे, जिद्द ठेवावं लागणार आहे. मगच तुम्ही ती
घेऊ शकतात किंवा ती प्राप्त करू शकतात. आता महिला वर्गासाठी हा महिना कसा आहे तर पहा, तुमच्या संबंधांमध्ये समजूतदारपणा ठेवण्याची खूप गरज आहे. तुमच्या जोडीदारासोबत समजूतदारपणा ठेवा, संवाद ठेवा, नाहीतर तिथे काहीतरी बिघडण्याची, मतभेद येण्याची शक्यता दिसत आहे. डिसेंबरमध्ये एखाद्या गोष्टीवरून तुमचं जे रिलेशन आहे त्याच्यामध्ये फूट पण येऊ शकते. नात्यामध्ये तणाव राहणार आहेत संपूर्ण महिना. स्टॅबिलिटी मेंटेन तुम्हाला ठेवावी लागणार आहे. म्हणजे एकमेकांशी संवाद करणं, बोलणं, व्यक्त होणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. तुम्हाला तुमचा राग बाजूला ठेवावा लागणार आहे. सोबतच कंबर, त्वचा आणि काही हार्मोनल इश्यूज तुम्हाला त्रास देतील डिसेंबरमध्ये किंवा वर्षाच्या शेवटी. कोणी जुना मित्र किंवा पार्टनर तुम्हाला संपर्क साधू शकतो, तर त्यासाठी तुम्हाला सावध राहायचं आहे. काही रिलेशन जे मागे राहिले होते ते पुन्हा, किंवा काही पास्ट तुमचं राहिलेलं होतं मागं, ते पुन्हा तुमच्या सध्या वर्तमानामध्ये डोकावू पाहणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला थोडंसं एक पहिल्यापासूनच तयार राहायचं आहे. असं जर काही घडत आहे असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याला कसं हँडल करणार आहेत ते फक्त आणि फक्त तुमच्यावर आहे. कारण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्या नात्यासाठी. ऑलरेडी नात्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील आणि तिथे मग अशा काही गोष्टी घडल्या तर नातं तुटण्याची पण शक्यता आहे, स्पष्टपणे जर आपण विचार केला तर. ज्येष्ठ व्यक्तिवर्गासाठी आरोग्य सुधारणार आहे तुमचं, परंतु तुम्हाला थंडीपासून थोडंसं सावध राहायचं आहे. आध्यात्मिक ताकद वाढणार आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर तुम्ही विचार केला तर एक वेगळंच फील तुम्हाला येईल. काही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी तुम्हाला संधी मिळणार आहे. समाजासाठी काहीतरी नवीन करू पाहत आहात तर तिथे पण तुम्हाला अगदी स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. नक्कीच तुम्ही त्याचं सोनं करू शकतात, फायदा घेऊ शकतात, लाभ घेऊ शकतात. अशी जर कोणती गोष्ट तुमच्यासोबत घडली तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांसाठी आधी थोडासा ताण राहणार आहे महिन्याच्या सुरुवातीला. मग तुम्हाला त्याच्यावर तोडगाही मिळणार आहे आणि मग तुमच्या नात्याची अजून एक नवीन सुरुवात होईल. 7 ते 15 डिसेंबरमध्ये वाद किंवा गैरसमज टाळणं खूप महत्त्वाचं आहे. नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो, नातं तुटण्याची पण शक्यता आहे. महिन्याच्या शेवटी रिलेशनशिपमध्ये क्लायमॅक्स पाहायला मिळू शकेल. जर काही गोष्टी खूपच असं शेवटपर्यंत गेल्या, टोकापर्यंत गेल्या, तर नक्कीच तुम्हाला त्याचा एंड करावा लागणार आहे. हरकत नाही, जे होतं ते माझ्यासाठी नव्हतं असा विचार करा. याच्यापेक्षाही बेटर काहीतरी मला ऑप्शन असणार आहे, ही गोष्ट ध्यानी ठेवा. हा किंवा तर, सोडायचं किंवा निभवायचं, असा अंतिम निर्णयाचा काळ तुमच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळणार आहे. तर रिलेशनशिप दृष्ट्या पण वर्षाचं शेवट तुमच्यासाठी जर तुम्ही विचार केला तर गोड असू शकतो किंवा तिखट पण असू शकतो. ते तुमच्यावर आहे की तुम्ही त्याला पॉझिटिव्हली घेणार आहात का निगेटिव्हली घेणार आहात. पण रिलेशनशिप दृष्ट्या थोडंसं काळजी करणारा हा महिना असणार आहे. आतल्या व्यक्तिमत्वामध्ये संपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. प्रवासासाठी योग उत्तम आहेत. परदेशी जाण्याची पण शक्यता दिसत आहे. मग ते ट्रिपसाठी असू दे, व्यावसायिकदृष्ट्या असू दे, नोकरीसाठी असू दे, शैक्षणिकदृष्ट्या असू दे. विवाह इच्छुकांसाठी तर हा काळ अजून थोडीशी वाट बघावी लागणारा आहे. तुमचे प्रयत्न चालू आहेत, असेच चालू ठेवा. जेव्हा योग्य काळ येईल तेव्हा तुमचं नक्कीच मनासारखे परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. जोडीदारासोबत म्हटल्याप्रमाणे काही वाद होण्याची शक्यता आहे, म्हणजेच काही गैरसमज निर्माण होतील. म्हटल्याप्रमाणे काही जुन्या पास्टचा सामना होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर होणार आहे. तुम्ही त्याला पॉझिटिव्हली घेणार आहात का निगेटिव्हली, हे संपूर्ण तुमच्यावर आहे. ध्यान, पूजा, ईश्वरी शक्तीमुळे तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल आणि सोबतच आरोग्य तुमचं ह्या महिन्यामध्ये कसं आहे तर छाती, खोकला, चिंता, मानसिक ताण वाढणार आहे. त्यामुळे योग आणि श्वसनाचा व्यायाम करणं हे खूपच गरजेचं आहे. वर्षाच्या शेवटचा महिना तुमच्यासाठी शेवट नसून एक न्यू बिगिनिंग असणार आहे. तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर हे सगळं अवलंबून असणार आहे. जर तुम्ही 15 डिसेंबरपूर्वी घेतलेला निर्णय बदललात तर पुढील वर्ष तुम्हाला यशस्वी होण्यापासून थांबूच शकणार नाही. तर ही पण गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तर तुम्हाला मी दिलेली ही माहिती कितपत तुम्ही ती अनुभवणार आहात, नेमकं कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत, ते सगळं काही तुम्हाला कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड. आणि दिलेली ही माहिती जर तुम्हाला आवडलेली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा.
जेणेकरून सगळ्यांना या माहितीचा फायदा होणार आहे. आणि जर काही प्रश्न असतील, शंका असतील तर खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत नक्कीच संपर्क साधू शकता. येणारा प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. हा महिना थोडासा चिंतेचा आहे, हरकत नाही. वर्षाचा शेवट आहे. आता वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी धडाकेबाज असू शकते. जस्ट प्रे असं आपण करू शकतो. आणि आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.